आज जागतिक रंगभूमी दिन. रंगमंचावर वावरणाऱ्या प्रत्येक कलाकाराचा अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस. अभिमान असा की रंगभूमीत जगणाऱ्या प्रत्येक कलाकाराला आता सोन्याचे दिवस यायला लागलेत. ते कसं ते सांगतो. म्हणजे आता गोष्टी बदलायला लागल्यात असं म्हणायला हरकत नाही. त्याचं पहिलं कारण म्हणजे महाराष्ट्रात सुरू असलेल्या लोककलेचं वारं, म्हणजे फोक आख्यान. हा शो आपल्या गावात येतो काय आणि लगेच तिकीटं बुक होतात काय, तेव्हा मनाला काय करावं ते कळतच नाही. पण याची तिकीटं काही मिळतच नाही. पण काहीही करा मंडळी, हा शो लयच खतरनाक आहे. त्यानंतरचा दुसरा विषय म्हणजे किरण माने यांनी उभा केलेला शिवराज्याभिषेक सोहळा. या शोला देखील कसलीच तोड नाही. आणि तिसरा विषय म्हणजे पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजच्या उमद्या पोरांनी उभं केलेलं विश्व आणि त्याला दिलेली लोककलेची आधुनिक जोड, म्हणजेच फोकलोक. हे वारं जेनझी पोरांमध्ये असं पसरलंय की त्यात जेनझी पोरं आता ढोलकी सोबतच गिटार वाजवायला लागली आहेत. आता चौथा विषय म्हणजे संबाटा प्रकरण. हे शेट मोठमोठे गार केले गंमत मध्ये म्हणून खरंच ऑडियन्सला गार करतायत. आणि त्यानंतरचा शेवटचा पाचवा विषय म्हणजे ओव्हरऑल सगळेच. त्यात नाटकवाले, कॉन्सर्टवाले, सुनिधी चौहान पासून ते डॅनी पंडित पर्यंत सगळेच. म्हणजे तुम्ही या सगळ्यांमध्ये एक गोष्ट नोटीस केली आहे का, की लोक आता मोबाईलला बाजूला सारायला लागलेत आणि लाईव्ह कॉन्सर्ट आणि रंगभूमीला जवळ करायला लागलेत. का बरं होत असेल हे? काय विषय याच्या मागं? हेच आपण या व्हिडिओतून समजून घेऊ की लोकांचा लाईव्ह कॉन्सर्टकडे वळण्याचा विषय काय आहे आणि असे कोणते शो आहेत जे सध्या महाराष्ट्र गाजवत आहेत. चला तर मग हाच खोल विषय जाणून घेऊयात. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. म्हणजे 100-200च्या रुपयाचा डेटा पॅक टाकला की अख्खं जग मुठीत येतं, हे गेल्या काही वर्षात आपल्याला कळालेलं आहे. मग तो रीलचा 5-10 सेकंदाचा तुकडा असो किंवा एखादी वेब सिरीज, आपण तासनतास त्या स्क्रीनच्या तुकड्यामध्ये डोकं खुपसून बसलेलो असतो. पण आता वारं फिरलेत. महाराष्ट्रातली जनता, विशेषतः तरुण पिढी, आता त्या 4 इंची स्क्रीनला कंटाळून लाईव्ह अनुभवांकडे धाव घेत आहेत. मग ते श्रेया घोषालचा कॉन्सर्ट असो, पुण्यातलं सवाई गंधर्व असो, एखादं प्रायोगिक नाटक असो व संबाटाची जुगलबंदी असो, मोबाईलच्या पिक्सेलपेक्षा डोळ्यासमोर घडणाऱ्या पॅशनकडे लोक वळत आहेत. आणि हे वळण इतकं जबराट आहे, इतकं जोरात आहे की डिजिटल वर्ल्डलाही आता घाम फुटायला लागलाय. यातलं आकर्षणाचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे व्हायब्रेशन्स. मोबाईलवर तुम्ही हेडफोन लावून गाणे ऐकू शकता, पण जेव्हा एखाद्या स्टेडियममध्ये हजारो लोक एकत्र मिळून एखादं गाणं गुणगुणतात, तेव्हा तुमच्या काळजात जे धडधडतं ते साध्या स्पीकरमध्ये नसतं. तो जो कलेक्टिव्ह एक्सपिरियन्स आहे ना, तो पुन्हा एकदा जागा झालेला आहे. लॉकडाऊनच्या काळात आपण सगळे 4 भिंतीमध्ये बंद होतो, तेव्हा स्क्रीन हीच आपली खिडकी होती आणि त्यातच आपण सगळे डोकं खुपसून असायचो. पण आता लोकांना कळलंय की खिडकीतून दिसणारा आभाळ आणि प्रत्यक्ष गच्चीवर उभं राहून अनुभवलेला आभाळ यात जमीन आसमानाचा फरक आहे. लोकांना आता नुसतं बघायचं नाहीये, तर त्यांना जगायचंय. मंडळी, एखाद्या नाटकाचं उदाहरण घ्या ना. मराठी माणसांचं नाटकाशी असलेलं नातं तसं जुनं आहे, पण मध्ये कुठेतरी ते थोडं थंड झालं होतं. आता मात्र पुन्हा एकदा नाट्यगृहांच्या बाहेर हाऊसफुलचे बोट झळकायला लागलेत. याचं कारण म्हणजे तिथला जिवंतपणा. समोर बसलेला नट जेव्हा घाम गाळत, ओरडत किंवा रडत आपला संवाद फेकतो, तेव्हा प्रेक्षक आणि कलाकार यांच्यामध्ये एक अदृश्य तार जोडली जाते. मोबाईलवर तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकता, फॉरवर्ड करू शकता, पण नाटकात तसं नसतं. तिथं जे घडतं ते आत्ता घडतंय आणि ते फक्त तुमच्यासाठी घडतंय. ही जी एक्सक्लुझिव्ह भावना आहे ना, ती लोकांना पुन्हा एकदा थिएटरकडे खेचून आणते. त्यात आता लाईव्ह इव्हेंट्सचं स्वरूपही खूप फन वे झालंय. आता फक्त गाणं किंवा नाटक नसतं, तर तो एक पूर्ण डे आउट असतो. तिथं खादाडीचे स्टॉल्स असतात, सेल्फी पॉइंट्स असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथं आपल्यासारखीच वेडी अनोळखी माणसं भेटतात. इंस्टाग्रामवर 1000 फॉलोअर्स असण्यापेक्षा एखाद्या कॉन्सर्टमध्ये 10 अनोळखी लोकांसोबत मिळून बेधुंद नाचण्यात जी मजा आहे ना, ती शब्दांच्या पलीकडची आहे. म्हणजे या मोबाईलनं आपल्याला जगाशी जोडलं खरं, पण माणसांना माणसांपासून तोडलं होतं. आता हे लाईव्ह इव्हेंट्स पुन्हा एकदा ती साखळी जोडायचं काम करतायत. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात आता म्युझिक फेस्टिवलचं वारं सुटलंय. पूर्वी फक्त मुंबई पुण्यात होणारे हे सोहळे आता सातारा, कोल्हापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर अशा शहरांपर्यंत पोहोचलेले आहेत. लोकांना आता क्वालिटी हवी आहे. त्यांना त्या गर्दीचा भाग व्हायचा आहे. त्यांना ते लाईट्स, तो बेस, तो आवाज आपल्या अंगावरती झेलायचा आहे. याला आपण फोमो म्हणू शकतो. पण त्याही पलीकडे जाऊन हे एक सोशल स्टेटमेंट बनलेलं आहे. मी त्या शो मध्ये होतो किंवा होते हे सांगताना जो आनंद मिळतो, तो एखादा रील शेअर करण्यापेक्षा कैक पटीने जास्त असतो. शिवाय आपल्या मातीतल्या खेळांची आणि उत्सवांची ओढ तर कायमच होती, पण आता त्यांचं प्रेझेंटेशन बदललेलं आहे. कुस्तीच्या गदा आता चककणाऱ्या लाईट्स मध्ये फिरतायत. ढोल ताशांच्या पथकातली ऊर्जा आता हायटेक साऊंड सिस्टीमला टक्कर देते. लोकांच्या आवडीनिवडी आता हायब्रिड झाल्यात. त्यांना परंपराही हवे आणि ते आधुनिक पद्धतीने हवे. जेव्हा एखादा तरुण रात्री कॉन्सर्टमध्ये डान्स करतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पालखी सोहळ्यात विठ्ठलाच्या नावाने नाचतो, तेव्हा कळतं की महाराष्ट्र किती आधुनिकतेकडे वळालेला आहे. शेवटी हे सगळं अनुभूतीवरती येऊन थांबतं. मोबाईलवर आपण फक्त माहिती घेतो, पण लाईव्ह इव्हेंटमध्ये आपण आठवणी बनवतो. मोबाईलचा कॅमेरा किती भारी असला तरी तो तुमच्या डोळ्यांनी घेतलेला तो क्षण आणि ती हवा, तो गंध आणि ती एनर्जी टिपू शकत नाही. म्हणूनच महाराष्ट्राची ही जनता आता ऑनलाईन वरून ऑन ग्राउंड वरती येते. हा बदल फक्त मनोरंजनाचा नाहीये, तर तो एका नवीन सामाजिक क्रांतीचा आहे, जिथं माणूस पुन्हा एकदा केंद्रस्थानी येतोय. त्यातल्या त्यात तुम्ही फोक आख्यान या शोचं उदाहरण घ्या.
या तरुण पोरांनी अख्ख्या महाराष्ट्राला लोकसंगीताचं याड लावलंय. हे नुसतं लोकसंगीत नाही, तर हा एक इन्स्टंट डोपामाइनचा डोस आहे, जो थेट काळजाला भिडतो. महाराष्ट्रातल्या गावोगावी रंगणारं हे आख्यान आता फक्त जुन्या पिढीपुरतं मर्यादित राहिलं नाहीये, तर आजचा तरुणही हातातला आयफोन बाजूला ठेवून या आख्यानकारांच्या शब्दांवर डोलतोय. यामध्ये जी ऊर्जा आहे, जो तोरा आहे आणि जो रांगडेपणा आहे, तो कोणत्याही साऊंड एडिट मारलेल्या गाण्यात सापडणं निव्वळ अशक्य. हे आख्यान आता लाईव्ह इव्हेंट्सच्या जगात सगळ्यात मोठं आकर्षण ठरतंय. त्याचं कारण म्हणजे यातली इम्पल्सिव्ह मजा. रील्सवर तुम्ही एडिटिंग करू शकता, पण आख्यानाच्या स्टेजवर जो स्पॉन्टेनियस परफॉर्मन्स मिळतो तोच खरा गेम चेंजर आहे. साध्या गावरान भाषेतून जेव्हा आयुष्याचं तत्वज्ञान मांडलं जातं, तेव्हा ते कोणत्याही जागतिक दर्जाच्या मोटिवेशनल स्पीकरपेक्षा जास्त ते माणसांच्या मनाला जास्त भावतं, हे खरं आहे. त्याच पद्धतीनं जेव्हा किरण माने सर आपल्या त्या खास रांगड्या आणि भारदस्त शैलीत मंचावर उभे राहतात, तेव्हा समोर बसलेल्या प्रेक्षकांना 350 वर्षापूर्वीचा रायगड आपल्या डोळ्यांसमोर उभा राहिलेला दिसतो. मोबाईलच्या स्क्रीनवर तासनतास स्क्रोल करून जो थकवा येतो, तो माने सरांच्या त्या खणखणीत आवाजातल्या शब्दांच्या फेकीनं क्षणात पळून जातो. शिवराज्याभिषेक सोहळ्याचं वर्णन करताना माने सर जेव्हा प्रत्येक घटनेमागचा विचार मांडतात, तेव्हा तो केवळ राजांचा विजय नसून तो एका सामान्य माणसाच्या स्वाभिमानाचा विजय वाटू लागतो. त्यात माने सरांची कसब अशी आहे की ती त्या ऐतिहासिक घटनेला आजच्या काळाशी जोडतात. आजच्या तरुणाला आपला स्वॅग आणि ऍटिट्यूड कुठून मिळाला पाहिजे हे ते शिवरायांच्या व्यवस्थापन कौशल्यातून आणि त्यांच्या धोरणीपणातून इतक्या सोप्या भाषेत सांगतात की समोरचा तरुण भारावून जातो. हे गणित झालं इतिहासाचं. आता मनोरंजनाचं बघूया. झटपट पटापट म्हणत 1 मिनिटभराच्या रील्समध्ये झळकणारा डॅनी पण इव्हेंट मागे इव्हेंट घेऊन लोकांना निखळ हसवताना दिसून येतोय. मग त्याने केलेली संस्कारी मुलगी असो किंवा हुड रॅपर असो, लोकांच्या घोळक्यात शिरून हसू द्यायचं काम जोखमीने करून येताना दिसतोय. तर दुसरीकडे संबाडाचं रॅपिंग. आजचा तरुण संबाडाच्या शब्दावर का फिदा आहे? कारण त्यात तो गल्लीतल्या पोरांचा रांगडा आत्मविश्वास आहे. जेव्हा संबाटा माईक हातात घेऊन हसल करतो, तेव्हा समोरची गर्दी फक्त आरडाओरडा करत नाही, तर ती त्याच्या संघर्षाशी कनेक्ट होते. हे जे कनेक्शन आहे ना, ते साध्या लाईक किंवा कमेंट्स पेक्षा कैक पटीने जास्त पॉवरफुल असतं. म्हणूनच लोकांच्या हृदयावर संबाटा राज्य करताना दिसून येतो. म्हणजे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखाद्या गर्दीत उभे असाल, समोर तुमचा आवडता कलाकार असेल आणि तुमच्या आजूबाजूला हजारो लोक ओरडत असतील, तेव्हा एकदा मोबाईल खिशात ठेवा आणि डोळे मिटून तो क्षण अनुभवा. तेव्हा तुम्हाला कळेल की आपलं खरं आयुष्य त्या मोबाईलच्या स्क्रीनमध्ये नाहीये, तर त्या जिवंत माणसांच्या घोळक्यात जगतोय. बाकी मंडळी, तुम्ही देखील असे लाईव्ह कॉन्सर्ट अटेंड केले आहेत का? तुम्हाला ते शो कसे वाटले ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष बारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.